नमस्कार. इथं ना माझ्या मुलगीचा एक ड्रेस होता. तो ना थोडासा म्हणजे तिला छोटा होत होता आणि थोडासा खराबसुद्धा झाला होता. खालचं कापड खूप छान होतं. तर म्हटलं आता हे जर फेकून न देता म्हटलं याची छान अशी सुंदर अशी मी पर्स बनवणार आहे, अम्ब्रेला पर्स. तर या ड्रेसचा घेरसुद्धा अम्ब्रेला घेर आहे. तर चला तर मग व्हिडिओला वेळ न लावता आपण सुरू करूया. तर इथं ना खालचा आधी मी कपडा अम्ब्रेला जो घेर होता तो आधी उसवून घेतला आहे बघा. पूर्ण शिलाई काढली आणि आता जेवढं लागणार आहे तेवढाच मी कपडा यातला कट करून घेणार. कारण जसं आपण चौकोनी जर काढलं तर खूप कपडा असा वेस्ट जाणार. त्यामुळं आता अम्ब्रेला घेरचीच मी पर्स शिवणार आहे. तर आता इथं जेवढं लागणार तेवढंच कट करून आधी घेणार मी. तर असा त्रिकोणीचा तसाच मी असा फोल्ड केलेला आहे बघा. तर अशा प्रकारे हे फोल्ड करून घ्यायचं आणि आपल्याला इथं हे कट करून आधी घ्यायचं. तर इथं हे अशा प्रकारे कट केलं बघा मी. आता इथं आपण माप टाकायचे आहेत. खालचा घेर मी घेतलेला आहे 13 इंच घेतलेला आहे. हे बघा 13 इंचाचा मी खालचा घेर घेणार आहे पर्सचा आणि उंची घेणार आहे 9 इंच. तर एका साईडला 9 इंच, दुसऱ्या साईडला सुद्धा 9 इंचाचं माप टाकूया. आणि जिथं आपण पर्सचे जिथं रनर लावणार आहे तिथं मी 8 इंचाचं माप घेतलेलं आहे. तर असं चॉकनं मार्किंग करून घ्यायचं. आता कात्रीने व्यवस्थित असं कट करून घेणार. आणि जो आता एका साईडचा जो एक्स्ट्राचा भाग होता तो कट करून घेते. आता आत अस्तर लावण्यासाठी मी इथं जो आपण घरीच असतो आता बघा ओटीसाठी आलेले, तर तोच मी ब्लाऊज पीसचा हिरवा कपडा घेतला आहे. तर सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतात. तर आता मी तो असा हिरवा कपडा घेतला आहे आत लावण्यासाठी आणि त्रिकोणी असा मी फोल्ड केलेला आहे बघा. म्हणजे त्रिकोणी कपडा फोल्ड केल्यानंतर जास्त वेस्ट होणार नाही. आणि त्यावरती जो कपडा पर्ससाठी कट केला होता तो आता त्यावरती ठेवून द्यायचा. आणि खाली 2 इंच मी कमी कपडा कट करणार आहे. म्हणजे जो पर्सचा कपडा आहे तो 2 इंच एक्स्ट्रा आहे आणि अस्तरचा कपडा 2 इंच कमी कट करणार आहे बघा. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं ना त्या प्रकारेच तुम्ही कट करून घ्या. आता इथं अस्तरचा कपडासुद्धा कट झाला. आणि आता इथं मी आत फॉर्मसुद्धा घालणार आहे. तर हे आपण जर नवीन कपड्यामध्ये असतोच फॉर्म तोच आहे माझ्याकडं, घरातलाच फॉर्म आहे. तर तो सुद्धा व्यवस्थित कट करून घेतला. आणि जी बंद बाजू होती ती सुद्धा कट करून घ्यायची म्हणजे बॅगेची 2 बाजू इथं तयार झालेत. आता इथं हिरवा कपडासुद्धा कट करून घेतला जो अस्तरला लावण्यासाठी. आता इथं बॅगेला जो कपडा घेतला तो आधी खाली ठेवला, त्यावर फॉर्म ठेवला आणि मग अस्तरचा कपडा ठेवला. आता चारी बाजूनी शिलाई करून घ्यायची. आणि जर तुम्हाला आतूनसुद्धा शिलाई हवी असेल तर आतूनसुद्धा असं चौकोनी आकारामध्ये शिलाई करून घ्यायची. म्हणजे बॅगेचा लुकसुद्धा खूप छान असा दिसतो. हे बघा मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या प्रकारेच कट करून घ्यायचा. आणि खाली 2 इंच कपडा मी शिल्लक ठेवलेला आहे अस्तरला सोडून. फॉर्म आणि अस्तर एकाच मापाचे असावेत आणि जो वरचा कपडा आहे तो थोडा 2 इंच एक्स्ट्रा खाली ठेवायचा. आता इथं मी नॉटसाठी कपडा काढून घेतला आहे बघा. भरपूर मोठी मी नॉट ठेवणार आहे कारण आपण एका साईडला अडकवणारी मी बॅग बनवणार आहे. 3 इंचाची रुंदी 3 इंच घेतलेली आहे नॉटची. यामध्ये मी फॉर्म वगैरे काही घालणार नाही त्यामुळे मी 3 इंच ठेवलेला आहे. आता आधी हे जोडून घ्यायचं आणि मग नंतर माप दाखवते. हे बघा मी आता जोडून वगैरे शिवून वगैरे दाखवली नॉट बघा. भरपूर अशी लांब झालेली आहे नॉट. आपण जरी विकत जी पर्स घेतो त्याची एवढी मोठी नॉट नसते, तर ह्याची भरपूर मोठी नॉट होणार आहे. हे बघा किती 28 इंचाची नॉट आहे. तर पूर्ण नॉट ही 56 इंचाची नॉट झाली बघा. बरोबर 56-57 इंचाची नॉट आहे. तर नॉट लांब असेल तर पर्स आणखीन सुंदर दिसते बघा. आता इथं ना
रनर लावून घ्यायचा. रनर लावताना मी 1.5 इंचाचा कपडा एक घेतलेला आहे. बघा आता रनरला कपडा जर खालच्या आतल्या साईडनं जर लावला तर खूपच छान असं फिनिशिंग येतं रनरला. तर आता इथं रनर मी 2 साईडला करून घेतले आणि इथं आता जी आपण पर्ससाठी कापड शिवून घेतलं होतं त्यावरती रनर ठेवून दिला आणि त्यावरती ते 1.5 इंचाचा जो कपडा होता तो त्यावरती ठेवून द्यायचा. हे बघा, आणि हा असं आतल्या साईडनं जो कपडा लावला होता तो असा फोल्ड करून शिलाई करून घ्यायची. हे बघा, जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या प्रकारेच तुम्ही सुद्धा करा. म्हणजे प्रॉपर पद्धतीने छान रनर लागतो. आतली रनरची शिलाईसुद्धा दिसत नाही. हे बघा किती सुंदर दिसतोय रनर बॅगेला, आणि आतूनसुद्धा शिलाई वगैरे काही दिसत नाही. आता दुसऱ्या साईडला सुद्धा मी असाच रनर लावून घेणार. बॅगेचा जो कपडा रनर आणि मग तो 1.5 इंचाचा कपडा. तर आता दोन्ही बाजू इथं बॅगेच्या तयार झालेत. आणि खालचं बघा इथं मी आतल्या साईडला एक कप्पा करणार आहे. त्यासाठी इथं या बॅगेचा ना बरोबर मध्य काढायचा. हे बघा, इथं मध्य काढला, बॅगेचा बरोबर मध्य घ्यायचा आणि इथं 4-4 इंचाचा कपडा घेतलेला आहे. म्हणजे उंची 4 इंच आणि रुंदीसुद्धा 4 इंच. आता इथं आपल्याला बरोबर खाली साईडला 1-1.5 इंचाचं सोडून द्यायचं आणि बरोबर भरमध्ये असा हा कप्पा आपल्याला करून घ्यायचा, जेणेकरून आपण आतल्या साईडला जो चोर कप्पा असतो ना त्या प्रकारे पैसेसुद्धा ठेवू शकतो, वरच्या साईडला मोबाईल ठेवू शकतो. तर आता इथं दाबटीप देऊन व्यवस्थित शिलाई करून घेतली. आता इथं आपण चेन लावून घेऊया रनरमध्ये. हे बघा, चेनसुद्धा व्यवस्थित बसली. आता इथं आपल्याला एका साईडला दोन्ही साईडला शिलाई करून घ्यायची आणि जिथं खाली मी दाखवले ना तिथं शिलाई करायची नाही. आता जे रनरचे एक्स्ट्राचे जे कापड होते ते सुद्धा कट करून घेऊया. आता इथं शिलाई करते वेळी मी इथं नॉट आतल्या साईडला घातलेले आहे. जिथं रनर लावला आहे त्याच साईडला नॉट घातलेला आहे. बघा, शिलाई करून झाल्यावर दाखवलं मी तुम्हाला, नॉट व्यवस्थित लागला आहे. आता दुसऱ्या साईडला जसं मी दाखवले बघा व्हिडिओमध्ये त्या प्रकारेच अशी नॉट घालायची. दोन्ही रनरच्या मध्ये नॉट घालायची आणि अशी वरच्या साईडला दाबटीप द्यायची आणि कडेपर्यंत अशी शिलाई घ्यायची. आता बघा, खालची बाजू ओपन आहे. तर आता बॅग आपण सरळ करून घेऊया. हे बघा, भरपूर अशी नॉटसुद्धा झालेली आहे आणि रनरसुद्धा खूप छान असा लागलेला आहे. आता खालच्या साईडला आपल्याला शिलाई करायची आहे. तर इथं खाली मी 2 इंच एक्स्ट्राचं होतं तिथून मी शिलाई करून घेतली आणि जिथं शिलाई केली तिथून अर्धा इंच खाली एक शिलाई दिलेली आहे. बघा, आता इथं आपली बॅग तयार झाले. तर इथं बॅग आणखीन सुंदर दिसण्यासाठी ना मग इथं एक बटन होता, तो बटन मी लावून घेणार आहे. तर हे बघा, आतला सुद्धा एक कप्पा छान झालेला आहे. आत आणखीन फिनिशिंग येण्यासाठी तुम्ही आतून सुद्धा कपडा शिलाईला जो कपडा लावू शकता. बघा, इथं मी बटनसुद्धा लावून घेतला. तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ फुल वॉच केल्याबद्दल थँक्यू. तर तुम्ही या फॉर्मच्या जागेला सुद्धा प्लास्टिकची पिशवीसुद्धा घालू शकता. चला तर मग बाय, थँक्यू.